हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर. आतापर्यंत 66 जणांकडून भाजपकडून अधिकृत उमेदवारी. ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी जाहीर. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरणार अर्ज. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. जागा वाटप अंतिम टप्प्यात. आज आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. मुंबईतील रंगशारदा इथे आज मनसेचा मेळावा. मेळाव्याला राज ठाकरे करणार मार्गदर्शन. निवडणुकीच्या तोंडावर युतीतील जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव आज भाजपमध्ये करणार प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. जागा वाटपात योग्य न्याय न मिळाल्यानं राखी जाधव नाराज. चंद्रपूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. उमेदवार निवडीवरून सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद झाल्याची माहिती. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक. येत्या 3 जानेवारीला बच्चू कडूंचा चंद्रपुरात आक्रोश मोर्चा. तुळजापूर एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवालला मीरा भाईंदरमधून केली अटक. गेल्या 10 महिन्यांपासून होता फरार. मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात. मुंबईसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे. भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि या यादीत भाजपनं तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. या 66 जणांमध्ये 20 उमेदवार अमराठी आहेत. तर नुकत्याच शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकरांना देखील संधी देण्यात आली आहे. आकाश पुरोहित, नील सोमय्या, मकरंद नार्वेकरांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे. 66 उमेदवारांची ही पहिली यादी आहे. या यादीमध्ये भाजपनं तरुण उमेदवारांना संधी दिली असल्याचं पाहायला मिळतंय. या 66 जणांमध्ये 20 उमेदवार हे अमराठी आहेत. तर नुकत्याच शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकरांना देखील संधी देण्यात आलेली आहे. तर आकाश पुरोहित, नील सोमय्या, मकरंद नार्वेकर यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. मला खूप आनंद होत आहे की भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवलेला आहे. ते विश्वास मी सार्थक करेन आणि जे विकासाची कामं आहेत ते मी जोराने करेन. जसं मी 1 नंबरमध्ये काम केलं त्यापेक्षा जास्त काम मी करत लागते. तर भाजपनं ही पहिली यादी जाहीर केली असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहूयात कोणाकोणाची नावं त्यामध्ये आहेत. वॉर्ड क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वॉर्ड क्रमांक 185 मधून रविराजा असतील. वॉर्ड क्रमांक 207 मधून रोहिदास लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वॉर्ड क्रमांक 221 मधून आकाश पुरोहित यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. मुंबईसाठी भाजपची ही पहिली यादी जाहीर झालेली आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 226 मधून मकरंद नार्वेकर, वॉर्ड क्रमांक 227 मधून हर्षिता नार्वेकर, वॉर्ड क्रमांक 111 मधून सारिका पवार आणि वॉर्ड क्रमांक 106 मधून आकाश पुरोहित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपची ही यादी आपण पाहतोय. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर, ज्या शिवसेना उबाठामधून नुकत्याच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वॉर्ड क्रमांक 107 मधून किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजिंदर सिंह तिवाना आणि वॉर्ड क्रमांक 52 मधून प्रीती साटम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तरुण उमेदवारांना यावेळी संधी देण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपची मुंबईतली ही पहिली यादी
मुंबईसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केलेली आहे। भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये भाजपनं तरुण उमेदवारांना संधी दिलेली आहे। या 66 जणांमध्ये 20 उमेदवार हे अमराठी आहेत, तर नुकत्याच शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आकाश पुरोहित, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या आणि मकरंद नार्वेकर यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पुन्हा एकदा भाजपची ही पहिली यादी पाहूयात। त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 226 मधून मिलिंद नार्वेकर मकरंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 2 मधून नुकत्याच शिवसेना उबाठामधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 107 मधून किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या, त्यानंतर वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजिंदर सिंह तिवाना, वॉर्ड क्रमांक 52 मधून प्रीती साटम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर तेजस्वी घोसाळकर आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जागा वाटप जाहीर करण्यात आघाडी घेतलेली आहे। राष्ट्रवादीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये एकूण 37 उमेदवारांचा समावेश आहे आणि यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे। तर अजित पवार ही निवडणूक स्वबळावर लढतायत। आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूककरिता उमेदवारांची पहिली यादी म्हणजे आमच्याकडे 37 उमेदवारची आम्ही फर्स्ट लिस्ट रिलीज करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही जे गणित केलं आहे, मला वाटतं कमीत कमी 100 ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहे आणि 4 ते 5 तासात आमची दुसरी यादी पण प्रसिद्ध होणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत मलिक यांच्या घरातील तिघांची नावं आहेत। कोण कोण आहेत आपण जाणून घेऊयात। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। तर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक या प्रभाग क्रमांक 170 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। 40 जणांची ही पहिली यादी आहे, ती जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मिळते। मुंबई पालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता त्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 40 जणांची ही पहिली यादी आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, शिवसेना उबाठाची पहिली यादी जाहीर झाली, कुणाकुणाची नावं आहेत, काय अपडेट? उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही आता तासच उरलेत आणि म्हणूनच आज कोणीही फुटून जाऊ नये म्हणून उशिरा हे एबी फॉर्म वाटप करण्यात आले। त्याच्यामध्ये 40 जणांची नावं आता समोर येत आहेत। या व्यतिरिक्त आणखी काही जणांना नावं किंवा त्यांना एबी फॉर्म दिली आहेत, मात्र ती नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत। ही तीच नावं आहेत ज्या ठिकाणी कोणतेही वाद नाही आहेत, कोणतेही उमेदवारीवरून इतर पक्षातल्या आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वाद नाही आहेत, त्यांनाच उमेदवारी देण्यात आली किंवा त्यांचे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। आणि आज दिवसभरात उरलेले इतर जागा वाटप पूर्ण करून त्या देखील एबी फॉर्म उमेदवारांना दिले जातील। या सगळ्या संदर्भातली यादी समोर येत असताना अंकित प्रभू यांचं पहिलं नाव आहे, जे सुनील प्रभू यांचे पुत्र आहेत आणि त्यामुळे हा आणखी दुसरा वाद आता आणखी पुढे येण्याची शक्यता आहे। तो म्हणजेच ज्या नेत्यांच्या मुलांना तिथे तिकीट दिलं जात आहे तिथल्या स्थानिक नेत्यांना किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे असा आक्षेप घेतला जातोय कार्यकर्त्यांकडून। त्यामुळे या सगळ्यावरती काय काय पुढे भूमिका घेतली जाईल ठाकरेंकडून ते कळेल, पण तुर्तास 40 जणांची नावं समोर आलेली आहेत। बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर शिवसेना उबाठाकडून म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं ही यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये 40 जणांची नावं आहेत।